नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. इथे मुलाखतीसाठी आल्याबद्दल धन्यवाद. साधारण गुडघेदुखी ही उतार वयातली सगळ्यात मोठी समस्या असते. ह्या गुडघेदुखीमुळे हजारो रुग्ण त्रासलेले असतात. ह्या गुडघेदुखीमुळे त्यांना डेली रुटीन करताना, दैनंदिन ऍक्टिव्हिटी करताना, मित्रमंडळीसोबत फिरताना, सहलीला जाताना बऱ्याच मर्यादा येतात. बरेच लोक गुडघेदुखी टाळण्यासाठी कमी चालतात, कमी फिरतात आणि त्याच्याने त्यांचं सोशल आणि डेली रुटीन बऱ्यापैकी डिस्टर्ब व्हायला लागतं. पण आता ही गुडघेदुखी झाल्यानंतर आपण काय करावं याचं मार्गदर्शन पण मिळत नाही आणि ज्यांचं मिळतं त्याच्या संमिश्र भावना असतात. आता ही गुडघेदुखी घालवायची कशी, त्याच्यासाठी काहीतरी औषधं घे, काहीतरी फिजिओ कर, हे सगळे उपाय एका स्टेज नंतर थकतात. आणि टर्मिनल गुडघेदुखीनंतर किंवा शेवटच्या स्टेजच्या गुडघेदुखीनंतर जॉईंट रिप्लेसमेंट किंवा सांधे प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरलेला असतो. पण सर्जरी म्हटली आणि शस्त्रक्रिया म्हटली की बऱ्याच लोकांना मनात भीती तयार होते. आप्तेष्टांचं, नातेवाईकांचं, मित्रमंडळींचं ओपिनियन संमिश्र असतं आणि बऱ्याच रुग्णांमध्ये ह्या संमिश्र भावना असतात आणि ते गोंधळलेले असतात की प्रत्यारोपण करायचं की नाही करायचं. आज आपण पुरुषोत्तम साहेबांसोबत ज्यांनी 1 महिन्यापूर्वी सांध्याचं प्रत्यारोपण करून घेतलेलं आहे त्यांच्याबरोबर आपण काही हितगुज करणार आहोत, जेणेकरून बरेचसे आपले डाऊट्स क्लिअर होतील. नमस्कार सर. नमस्कार. आपण जे गुडघ्याचं रिप्लेसमेंट केलं किंवा गुडघ्याचं प्रत्यारोपण केलं, साधारण हे गुडघेदुखीचे पेन किंवा गुडघेदुखीची वेदना तुम्हाला कधीपासून होत होत्या? साधारण मला 6 महिन्यापूर्वीपासून त्रास व्हायला लागला. त्रास झाल्यानंतर मी तसे ते 2-3 महिने अवॉइड केलं. पण मग जरा असह्य वेदना व्हायला लागल्यानंतर माझे एक मित्र आहेत औरंगाबादचे, संजय रोडगे, त्यांनी मला समीर सरांकडे पाठवलं की त्यांच्या पत्नीचं ऑपरेशन झालंय म्हणून, योग्य डॉक्टर आहेत, तुम्ही जा. त्याप्रमाणे मी समीर सरांकडे गेलो 15 मेला. माझे दिवस लक्षात आहे. तोपर्यंत मला वेंचर हॉस्पिटल माहिती पण नव्हतं. मग समीर सरांनी एक्सरे वगैरे घेतला. एक्सरे मध्ये ती गादी पूर्ण झिजलेली दिसतच होती. तेव्हाच त्यांनी मला कल्पना दिली होती की असं असं आहे आणि सर्जरी पुढे करावं लागणारच. तोपर्यंत मला सरांनी 2 महिने ट्रीटमेंट दिली आणि 1 दिवस तुम्हाला भेटवला. ह्या गुडघेदुखीच्या वेदना ज्या होत्या त्या कशा प्रकारच्या होत्या? त्या दिवसा व्हायच्या, रात्री व्हायच्या की नाही? चालताना जास्त व्हायच्या. मी साधारण मॉर्निंग वॉकला 5 किलोमीटर चालतो डेली. तेव्हा वेदना व्हायच्या आणि कधी कधी असं वाटायचं मला की माझा गुडघा सुटतो की काय चालताना, असा म्हणजे असं निखळल्यासारखा वाटायचा. बसताना उठताना पण भरपूर पेन असायचे? बसताना उठताना असायचे, बसताना नसायचं एवढं. ह्या वेदनांमुळे तुमचं जीवनशैली किंवा दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला होता? हो, चालताना मला हे जाणवायचं ना, जिथं माझे जरा हे होता कॉन्फिडन्स, तो कमी व्हायला, आत्मविश्वास कमी व्हायला लागला. बरं, रात्री पण पेन जाणवायचे तुम्हाला? रात्री नव्हते पेन, मोस्टली जास्त पेन मला चालतानाच व्हायचे. बरं, आणि वेदना ज्या असायच्या असह्य असायच्या? नाही, असह्य नव्हत्या वेदना, पण होत्या वेदना. पण ते जे जनरली मी पूर्वी फास्ट चालायचं ते माझं चालणं कमी झालं. दिवसेंदिवस कमी व्हायला चालण्यावर गदा यायला लागली. हो, कमी व्हायला लागलं. डेली रुटीन मध्ये कामात व्यत्यय यायला लागला. कामात किंवा मग मी ऑफिसला जायचं तेव्हा मग थोडं ऑफिसला जाणं कमी केलं, ऑफिसमध्ये बसणं कमी केलं. असे एकंदरीत माझ्या जे पर्सनल लाईफ वरती बऱ्यापैकी मित्रमंडळी उठणं बसणं कमी केलं, कामाच्या ठिकाणी जाणं कमी केलं, कमी व्हायला लागलं. बरं, ह्या ज्या वेदना व्हायच्या त्यांना तुम्ही कसं मॅनेज करायचे, म्हणजे काय करायचे त्याच्यासाठी एक्झॅक्टली? फक्त चालणं फिरणं कमी केलं की काही औषधं घ्यायचे, वेदनाशामक औषधं घ्यायचे? नाही, जे काही मी साधारण 15 मे पासून 2 महिने समीर सरांचं औषध घेतलं, तेच जे औषध दिलं होतं तेच. त्याच्यानंतर मग निर्णयच घेतला मी की आता जास्त करायचं तर आहेच ऑपरेशन, मग जास्त वेळ कशाला घालवायचा, म्हणून तुम्हाला सरांची भेट घालून दिली सरांनी. असं बरं, माझ्याशी भेट झाल्यानंतर मी गुडघा प्रत्यारोपणाचा तुम्हाला सल्ला दिला होता. त्याच्यानंतर तुमची मनस्थिती कशी होती? हॉस्पिटलच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला काय वाटत? तेव्हाची माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांची मनस्थिती होती. तुमची स्वतःची मनस्थिती कशी होती? माझी ठीक होती. घाबरायला नाही झालं, कारण माझे कशा भरपूर सर्जरी झालेल्या आहेत भविष्यात. सर्वायकल कॉर्डच्या 2दा सर्जरी झालेल्या आहे. बरं, बॅकची पाठीची सर्जरी झालेली आहे. परत प्रोस्टेटची सर्जरी झाली.
त्यामुळं म्हणजे असं मी तुम्हाला फार- अनुभव होता, अनुभव होता. पण घरचे फार घाबरले होते की घरचे घाबरलेले घाबरलेलं, कारण मला सेन्सरी नाही, पायाला सेन्सेशन नाही. नव्हते. जर अजून प्रॉब्लेम वाढला करेक्ट. तर म्हणजे त्यामुळे भीती होती पर्टिक्युलरली काकू जास्त घाबरले असेल, आता कसं जास्त. करायचं? हो बरं. पण ही सर्जरी टाळता येईल का, अजून काही पर्याय वापरता येतील का, असं काही मनात आलं का? नाही, माझ्या मनात नव्हतंच. मी ठाम होतं की सर्जरी करायची, त्याशिवाय पर्यायच नाही. पण जेव्हा आपण गुडघा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतो तेव्हा आपण मित्रमंडळी किंवा आप्तेष्ट किंवा नातेवाईकांची चर्चा करतो. हो हो, असं काही चर्चा केली होती का तुम्ही? भरपूर चर्चा केली. कोणाशी? मित्रांशी? मित्रमंडळीची बरं. किंवा त्यातल्या त्यात जास्त म्हणजे ज्यांनी सर्जरी केली हा. त्यांच्याशी भेटलो. मेसेज पण भेटल्या बाकी स्त्रियांना की ज्यांनी केले, पण त्यातले जवळपास मला 50% अनुभव असे भेटले की खूप त्रास होतो, अच्छा. असह्य वेदना होतात, रडायला येतं, असे उदाहरण. संमिश्र अनुभव तुम्हाला ऐकायला हो, मिळाले. संमिश्र 50% चांगले. बरं, ते अनुभव ऐकल्यानंतर तुमचं असं मनात डळमळीत काही झालं का? अरे, धडमडीत झालं होतं, पण मला माहित होतं की सर्जरी शिवाय पर्याय नाहीच. त्यामुळे मी ठाम होतो सर्जरीवरती. बरं. म्हणजे संमिश्र भावना होत्या, हो. घाबरायला होत होतं. हो, काय होईल सांगता येत नाही. घरच्यांची समजूत मीच काढली हो. की आपल्याला पर्याय नाही, याच्याशिवाय आपण करूया सर्जरी. करेक्ट. मी सर्जरी करण्या अगोदर पण तुम्हाला एक वेळा भेटलो होतो, हो हो, तेव्हा मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं समजावून होतं. सांगितलं होतं. त्याच्याने तुमचा आत्मविश्वास वाढला होता का? हो हो, मला ते एक तुमचं आवडलं की तुम्ही अगदी म्हणजे आमच्या टेक्निकल भाषेमध्ये त्याचं प्रोग्रामिंग काय कसं होतं, सॉफ्टवेअर कसं चालतं, रूपरेषा मी तुम्हाला दिली. हो हो, ते सगळं सांगितलं होतं. बरं. त्यामुळे साधारण आम्ही टेक्निकल असल्यामुळे माहिती होते साधारण की अच्छा. त्याचा सेन्सर येतो, तो हे घेऊन त्याचा. रोबोटिक शस्त्रक्रिया काय Robotic. असते हो. याचं मी तुम्हाला रूपरेषा दिलेली, हो. त्याच्याने थोडंसं मनोबळ वाढलं. हो हो हो, मग सर्जरीचा निर्णय आपण कधी घेतला? साधारण सर्जरीचा हे घेतला मी ऑगस्ट मध्ये बरं. की करायची म्हणून सर्जरी. आणि तुम्ही मला आणि 12 ऑगस्टला मी ऍडमिट झालो. बरं. साधारण आपण सर्जरी करण्यापूर्वी काहीतरी तपासण्या केल्या असतील, हो, त्या मला करताना एक पण काही ते- भीती वाटत होती का? नाही, मला एक ते खूप आवडलं की मी तुम्हाला सांगितलं होते की माझे काय काय प्रॉब्लेम आहेत, बरोबर. की सेन्सेशन नाही वगैरे, ते माझ्या सर्जरी झाल्या. हो. तर त्यातला एक विषय म्हणजे असा की तुम्ही मला सगळं सांगितलं, सपोर्ट केला बरोबर. की आपण ह्या टेस्ट करू, त्या टेस्ट करू, न्यूरोच्या टेस्ट करू, प्रोस्टेटच्या टेस्ट करू, आणि त्यानंतरच पुढे जाऊ तुमचं समाधान झाल्यानंतर. Correct. आणि तुम्ही सगळ्या ते टेस्ट करून घेतल्यानंतर रिपोर्ट जेव्हा ओके आले तेव्हाच तुम्ही सांगितलं की गो अहेड म्हणून. म्हणजे आपण आता- सखोल सगळ्या तपासण्या केल्या हो, होत्या. सगळ्या तपासण्या केल्या. रक्तलघवी सगळं तपासलं, सगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, सगळ्या Physician, cardiologist. एनसीव्ही पासून सगळ्या काही टेस्ट केल्या. बरं. आणि सगळ्यात तुम्ही पास झालात. हो हो, सगळे ओके निघाले आणि त्यानंतरच तुम्ही. पण सर्जरीची डेट घेतली. हो हो, बरं, सर्जरीची तारीख ठरल्यानंतर तुम्हाला सगळे प्रोटोकॉल, सगळे रूपरेषा समजवण्यात आली होती का? हो हो, बरं. संपूर्ण कल्पना दिली होती काय म्हणजे तुमच्यासोबत ह्या हॉस्पिटलमध्ये काय काय होणार आहे हो आणि हो कशी ऑपरेशन पूर्वीची, ऑपरेशनच्या दरम्यान आणि हो, हो. ऑपरेशन नंतरची व्यवस्था असेल, हो हो, याची काय सगळ्याची काय रूपरेषा तुम्हाला संपूर्ण मिळेल. कल्पना दिली होती. त्यामुळे कदाचित तुम्हाला जरा बरं वाटलं असेल आणि हो, खात्री हो. पटली असेल की वी आर इन राईट हो प्लेस. हो, म्हणजे पूर्ण आधी काय करायला पाहिजे, करेक्ट. नंतर काय करायला पाहिजे, ते सर्व पूर्वसूचना दिलेली आहे. बरं, तुम्ही कधी ऍडमिट झालात मग? मी 12 ऑगस्टला ऍडमिट झालो. संध्याकाळी. हो, संध्याकाळी. बरं. आणि त्याच्यानंतर काय काय हॉस्पिटलमध्ये झालं हे सांगता येईल का? 12 ऑगस्टला मी ऍडमिट झाल्यानंतर बाकी काय टेस्ट वगैरे सुरू झाल्या जे काही करायचे होते त्या, आणि त्या दिवशी मग मुक्काम होऊन सकाळी दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं होतं बरोबर. 13 ऑगस्टला. बरोबर. त्यामुळे 12 ऑगस्टला तर म्हणजे मी तर शांत झोपलो, मेसेज सोडून. घरचे झोपले नसतील. नाही, कारण मला असं काही फार दडपण नव्हता. बरं. आणि ऑपरेशनच्या आदल्या रात्री भीती नाही वाटली? अरे माझं उद्या काय होणार? नाही, मला असं काही दडपण नव्हतं, कारण मी एक तर मनाची तयारी केली होती बरं. पूर्ण बरं. अशी करायचं आहे. बरं. आणि तसं माझी विल पॉवर चांगली आहे, म्हणजे माझे एवढे प्रॉब्लेम फारच असून छान, सुद्धा. फारच छान. तुमच्या वेळासाठी तुमची मानसिकता फारच चांगली हो, आहे. मानसिकता चांगली असल्यामुळं मी ते सगळं, आणि मला झोप पण पूर्ण झोप लागली, असं काही अरे भीती वा, नव्हती, very काही नव्हती. बरं, तुम्ही सकाळी उठलात. हो हो, बरं, तेव्हा काही वाटत होतं भीती? नाही, सर्जरी आहे तेव्हाही काही नाही. आणि माझा गुडघा बदलणार आहे, प्रत्यारोपण हो. करणार आहे. नाही,
तुम्ही मला कल्पना दिलीच होती की तो कशा तऱ्हेने बदलणार आहे. करेक्ट. त्यामुळे मला ते पूर्ण कल्पना होतीच की कसं हे होणार आहे, रोबोटिकने कसं होणार आहे, Good. कशी कॅप लागणार आहे, खालची कॅप, बरोबर. वरची कॅप, बरोबर. ते सगळे आयडिया होतेच मला. त्यामुळे ते संपूर्ण चित्र माझ्या बरोबर. डोळ्यासमोर होतं शस्त्रक्रियेचा. ऍडमिट होते वेळी व्हेंचर हॉस्पिटलमध्ये अनुभव कसा होता? अनुभव तर एकदम सुंदर होता. बरं. म्हणजे अगदी भूलतज्ञांपासून जे त्यांनी आधी माझे सगळे रिपोर्ट चेक केले होते. बरं. आणि विशेष म्हणजे आधी आम्हाला भीती ती जास्त होती की कमरेतनं इंजेक्शन देतात, हो. माझा कमरेचा प्रॉब्लेम आहे, दुखणं आहे, अजून काही होईल का, बरोबर. ती भीती जास्त होती. पण त्यांनी व्यवस्थित मला समजावून हँडल केलं. काही होणार नाही काका व्यवस्थित. आणि सर्जरी सुरू असताना त्यांचं अधूनमधून माझ्याशी डिस्कस चालू होतं. Discussion. त्यामुळे माझं मनोबल अजून वाढलं. सर्जरी करताना अनुभव कसा होता? सर्जरी करतानाचा अनुभव म्हणजे मला काहीच असं जाणवलं नाही अच्छा. की माझी सर्जरी सुरू आहे किंवा असं भीती किंवा काही. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सर्जरी. जनरली ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यानंतर खूप भीती वाटायला लागते. हो हो. पण नाही तसं काही जाणवलं का तिथे? तसं तर काही नाही जाणवलं. बऱ्याच वेळा माझ्या ऑपरेशन थिएटरचं वातावरण बऱ्याच खेळीमेळीचं असतं. नाही नाही, वातावरण चांगलं होतं. Music सगळं- वाजत असतं. हो हो, म्युझिक सुरू होतं. त्यामुळे म्हणजे होतच, पण भीती अशी काही काही नव्हती. वाटली नाही. आणि मला होईपर्यंत असं दडपणाखाली पण नव्हतं मी, असं काही सर्जरी सुरू आहे किंवा काही. बरं बरं. ऑपरेशन झाल्यानंतर मी जनरली सगळ्या पेशंटला सांगतो की तुमचं ऑपरेशन झालेलं हो आहे हो हो आणि आपले गोल अचीव्ह झालेले आहे हो हो आणि आपण कशा प्रकारे केलेलं आहे हे माझ्याकडनं तुम्हाला सांगण्यात आलं. हो हो. तुम्ही जेव्हा मला सांगितलं की बरं. काका आता तुमचं ऑपरेशन झालं व्यवस्थित, बरं. हस्तांदोलन केलं व्यवस्थित झालं, अच्छा. मी पण हो म्हणालो. भूलतज्ञ डॉक्टरांनी वगैरे सगळं व्यवस्थित खूप सांगितलं. सपोर्ट केला बोलताना. पूर्ण सर्जरी होईपर्यंत त्यांचा सपोर्ट होता. माझ्याशी डिस्कस चालू होतं, बोलणं चालू होतं बरं. की जेणेकरून माझं लक्ष तिकडे जाऊ नये. पण तसा काहीच प्रॉब्लेम नाही झाला. बरं. ऑपरेशन थिएटर मध्ये बाहेर आल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता? काय काय काळजी घेण्यात आली आणि कसं जनरली नंतर तर मला आयसीयू मध्येच नेलं. बरं. दिवसभर मी तिथंच होतो, 1 डे आणि 1 नाईट. बरं. तर तिथे व्यवस्थित काळजी घेण्यात आली. सगळं काही अगदी बोलावलं, काही व्यवस्थित ठेवायचं. बरं. पण माझी भूल पण लवकरच उतरली साधारण. आणि बरं. तिथे पण झोप व्यवस्थित लागली. असं काही झालं नाही की आयसीयू आहे, झोप कशी लागणार, असं पण काही झालेलं नाही. बरं. तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन, सगळ्या सूचना अगदी व्यवस्थित देण्यात येत हो होत्या? हो, व्यवस्थित देण्यात आलं. सोयी व्यवस्थित होत्या? सोय तर खूप सुंदर. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा मी मित्रांशी जेव्हा आम्ही डिस्कस करतो तर मी त्यांना अजून सांगतो की मी हॉस्पिटलमध्ये नव्हतो, मी 3 स्टार हॉटेलमध्ये होतो म्हणून. अच्छा. आणि सगळ्या नर्सेस, सगळे डॉक्टर, सगळंच कोऑपरेशन, म्हणजे इतकं कोऑपरेशन होतं म्हणजे मी विचारही करू शकत नाही. म्हणजे फर्स्ट हॉस्पिटल असं असेल, मी हॉस्पिटल खूप पाहिले पण मी तर म्हणेल त्यापैकी फर्स्ट ऑपरेशन हे हॉस्पिटल असं वेंचर. माझा अनुभव की 3 स्टार हॉटेल सारखी व्यवस्था होती. म्हणजे जाणवलंच नाही. व्यवस्थित वागणूक दिली, हो सगळ्यांनी हो. सोयी व्यवस्थित मित्र केली. सुद्धा भेटायला यायचे, बरं. ते पण म्हणायचे की व्यवस्थित म्हणजे हॉस्पिटल हे केलं, सिलेक्ट केलं म्हणून, की बरं. हॉस्पिटल वाटतही नाही म्हणून. बरं. जेव्हा तुम्ही ऍडमिट होतात ऑपरेशन नंतर तेव्हा तुमचा अनुभव कसा होता? सोयी वगैरे सगळ्या व्यवस्थित, पण तुमच्यासोबत काय काय झालं? सोयी म्हणजे सगळे आम्हाला जे काही होतं, अगदी आलेलं चहा, ब्रेकफास्ट, डिनर, बरोबर. लंच, अगदी सगळं वेळेत मिळायचं. बरोबर. अगदी खेडीमेडीच्या वातावरणात. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, असं कधी कोणी टेन्शन मध्ये किंवा कोणी दिसलं नाही. तेच हसत, तर पेशंट काय टेन्शन मध्ये राहणार. सगळा स्टाफ जर हसत असला Correct. तर पेशंट पण खुश होणार. पण सर्जरी नंतर तुमचा आत्मविश्वास वाढला का की हो, हो. आता माझी सर्जरी झालेली आहे हो, हो. आणि मला आता पहिलं पाऊल टाकायचंय? हो. तर ते पहिलं पाऊल टाकण्याचा अनुभव कसा होता? तो तर अनुभव मला म्हणजे व्यवस्थित सपोर्ट केला. बरं. वाकरवर कोणी सपोर्ट मदत केली ते अनुभव हो हो, चालवताना मदत केली. वाकर धरून फिजिओथेरपिस्ट आले असते? फिजिओथेरपिस्ट आले बरं. होते. त्यांनी व्यवस्थित मला रूम मधून बाहेर काढून पोर्च मध्ये व्यवस्थित चालवलं. पहिलं पाऊल टाकताना जरा भीती वाटली का? थोडस जाणवलं अरे अवघडल्यासारखं. तुटणार तर नाही, पडणार तर नाही, काय झालं होतं की माझी गादी पूर्ण झिजल्यामुळं जो मला झटका पडायचा Correct. तो एकदम मला कमी झाल्यासारखा वाटला, गेल्यासारखा वाटला? गेल्यासारखा वाटला. Good. त्यामुळे ते एक जरा सुखद धक्का होता तो एक माझ्या दृष्टीने. अच्छा. म्हणजे पहिली 2-3 पावलं चालताना जरा भीती वाटली? पहिले 2-3 पण जेव्हा माझा कॉन्फिडन्स झाला की आपण वाकरणी व्यवस्थित चालू शकतो, बरं. व्यवस्थित जाऊन आलो. पण चालतानाच प्रोफेशनल टीम तुमच्या सोबत होते? हो हो फिजिओथेरपिस्ट असतील, हो हो. त्यांनी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं? कसं व्यवस्थित बसायचं, मार्गदर्शन कसं उठायचं? केलं, कसं बसायचं, कमोडवर कसं बसायचं,
कॉटवरून उठताना कसं उठायचं एकदम न उठता, बरं. किंवा झोपलेलं असलं तर कुशीवर होऊन कसं उठायचं, ते सगळं मार्गदर्शन केलं. बरोबर. ऑपरेशन झाल्यानंतर पहिले 5-10 पावलं टाकताना सगळे संमिश्र भावना असतात, माझं कसं होईल, काय होईल, पण ते चालल्यानंतर बऱ्यापैकी आत्मविश्वास वाढतो. हो असाच तुमचा अनुभव. हो. त्याच्यानंतर दुखायचं का? वेदना किती प्रमाणात होत्या? वेदना फार दुखलं नाही असं, मला काही वेदना फार अशा काही तुमची जाणवल्या पूर्व नाही. मनस्थिती अशी होती की बऱ्याच लोकांच्या गोष्टी आहेत. हो, ते जाणून म्हणजे मला भयंकर पेन वाटलं होतात, की मानसिक वेदना होतात, तुम्हाला चालता येत नाही, बेडमध्ये झोपून राहायला लागतं. तेच म्हणजे जे मी संमिश्र भावना ऐकल्या होत्या लोकांच्या, हा. त्यावरून म्हणजे मलाच माझं आश्चर्य वाटलं की माझी सर्जरी होऊ नये, माझं दुखणं काहीच नाही म्हणून, काहीच नाही. म्हणजे अगदी झिरो दुखणं होतं. बरोबर. हे तुम्ही तुमचे अनुभव कोणाला सांगितले लगेच? भरपूर लोकांना सांगितलंय. आणि घरच्यांचं भावना कशा होत्या? घरच्यांच्या भावना नंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचे confidence हो, सर्जरी झाल्यानंतर बरं. की आपण योग्य ठिकाणी आलो, व्यवस्थित सर्जरी झाली. पण नंतरचे सगळे माइलस्टोन तुम्ही अगदी व्यवस्थित पार पाडले. हो. सर्जिकल प्रोटोकॉल्स असतात, हो. ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल हो, असतात. सांगितल्याप्रमाणे. साधारणपणे आपण जिना चढण्याची प्रॅक्टिस सुरू केली होती. हो, जेव्हा हॉस्पिटलकडनं फिजिओथेरपिस्ट माझ्याकडे यायचे, ते सगळे करून घ्यायचे, सगळ्या व्यायाम करून घ्यायचे, व्यायाम करायचे. जिन्यावर कसं चढायचं, बरं. नंतर बाहेर निघताना बाहेर कसं फिरायचं, सगळं माझ्याकडनं करून घ्यायचं. व्हेरी गुड. त्यामुळे अजून मला त्याची माहिती झाली पूर्ण. करेक्ट. पण दैनंदिन सगळ्या ऍक्टिव्हिटी कशा करायच्या, कमोडवर कसं करायच्या? बसायचं, हो. उठायचं, याचं व्यवस्थित मार्गदर्शन सगळं व्यवस्थित फिजिओथेरपिस्टने मार्गदर्शन आणि डेली करायचं. यायच्याच 15 दिवस, त्यामुळं मला डेली ते सांगायचं. बरं. हॉस्पिटलकडनं डिस्चार्ज झाल्यानंतर प्रतिसाद कसा होता? डिस्चार्ज झाल्यानंतर तर प्रतिसाद व्यवस्थित होता. अगदी जसं मी म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य, तसे सगळे यांनी साधारण आनंद. सगळ्या रुग्णांना वाटतं ऑपरेशन झाल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर फारसं अटेंड होत नाही, असं काही भावना होत्या का? बिलकुल नाही. म्हणजे मी सांगितलं ना की जेव्हा मी ऑपरेशनच्या अगोदरचा प्रतिसाद होता तसाच ऑपरेशन नंतर होता की मुलं जास्त होता? जास्त उलट, म्हणजे कसं की काही जरी थोड्या कारणाकरता जरी बेल वाजवली की अगदी ते हजर असायचे, म्हणजे इतके तत्पर सेवा द्यायचे. त्याच्याने तुमचं मनोबळ वाढलं? मनोबल वाढलं. म्हणजे सर्जरी बद्दल हे आहेत, पण हॉस्पिटल बद्दल की स्टाफ असावा हॉस्पिटलचा तर असा, म्हणजे मी कित्येक मित्रांना सांगितलं की बरं. हॉस्पिटल याला म्हणतात की स्टाफ कसा हसतमुख अगदी. डिस्चार्ज होण्यापूर्वी तुम्हाला आत्मविश्वास आलेला की मी आता हे सगळं घरी करू शकतो, चालू शकतो, हो बसू हो शकतो, हो. डेली रुटीन करू शकतो, म्हणजे टॉयलेटला जाऊ माझा शकतो? आत्मविश्वास अजून वाढला थोडा, म्हणजे इथल्या वातावरणाने म्हणा किंवा काय. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन नंतर तुम्हाला काही सहकार्याची गरज पडली की तुम्ही स्वतः सगळं करायला लागलात? सहकार्याची गरज म्हणजे कशी? मॅनपॉवर अटेंड तुम्हाला डिपेंडन्सी होती का की तुम्ही स्वतःच्या पायावर चालायच्या, फिरायचं? नाही, मला मदत करायचीच ना फिजिओथेरपी. अटेंडंट होते पण हो. तुम्ही स्वतःच्या पायावर चालायचे, हो, हो. washroom पर्यंत जायचे, हो हो, तेवढं जमलेलं? जमलं एवढं. आणि ते करताना फारशा वेदना नाही होत नाही नव्हत्या? नाही, कारण साधारण मला मी 13ला माझी सर्जरी झाली, 13 ऑगस्टला. 18 तारखेला डिस्चार्ज झाला आणि साधारण 18, 19, 22 पर्यंतच मी वाकर वापरला. 22 ऑगस्ट पर्यंत. 23 ऑगस्ट पासून वाकर मलाच वाटलं जरा नंतर लवकरच सोडला. कशाला विकत घेतला वाकर. घेतला नसता, रेंटचा घेतला असता तरी बरं झाला. मोजून फक्त मी 4 दिवस वाकर वापरला. फक्त 4 दिवस? फक्त 4 दिवस, 18 ते 22. घरी गेल्यानंतर पडली नाही? डिस्चार्ज नंतर 18 ते 22 वाकर वापरला, नंतर सोडला, मग चालायलाच लागलं. अरे उत्तम उत्तम. हं. त्याच्यानंतर हॉस्पिटलकडनं काही प्रोटोकॉल सेट झाले होते, घरी गेल्यानंतर आपण कसं सगळं कॅरी आउट केलं? बऱ्याच लोकांच्या आणि रुग्णांच्या मनात असतं की ऑपरेशन नंतर मला जास्त वेळ बेडमध्ये झोपून राहायला लागेल का, मी डिपेंडंट होईल का, अंथरुणात पडून राहावं लागेल का, घरच्यांवरती डिपेंडन्सी होईल का, तसं काही वाटलं का? तसं तर बिलकुल नाही वाटलं मला. म्हणजे अगदी माझा कॉन्फिडन्स झाला की मी एकटं माझे कामं करू शकतो स्वतः. म्हणजे अजूनही आता मला फार 1 महिना झाला, पण मी माझी आंघोळ स्वतः करतो, कपडे घालण्यापासून सगळं काही म्हणजे इंडिपेंडेंट सगळं करतो. हो, अगदी वॉकिंगला बाहेर जातो 1-1.5-2 किलोमीटर, पण स्वतः एकटाच जातो. म्हणजे इतका माझा कॉन्फिडन्स वाढला. स्वयंपूर्ण आणि स्वयंभू आहात. हो हो हो. आणि ऑपरेशन झाल्यानंतर मग तुम्हाला सगळ्या सूचना व्यवस्थित हॉस्पिटलने मिळाल्या होत्या? हो, कधी यायचंय, हो, कसं यायचं? हो हो. टाके काढताना जरा भीती वाटत होती, कसे निघतील काय असते? नाही, ते भीती नव्हती. मी थोडं मान उंचावून पाहिलं काय आहे म्हणून. तेव्हा मी आयुष्यात स्टेपलर असता ज्याला म्हणून पाहिलंय. नाही तर ते टाके द्यायचे ते माहिती होतं.
जेव्हा मी पाहिलं स्टेपल दिसले. अच्छा. पण अजून ते एक उदाहरण सांगायचं, मग स्टेपल काढताना मला जाणवलं पण नाही की माझे स्टेपल्स काढतात म्हणून. सगळे स्मूथली. हो हो. आणि काढल्यानंतर तुम्ही बघायला पण आला की कसे निघाले व्यवस्थित. तेव्हा पण मला सांगितलं की व्यवस्थित सगळे निघाले, सुकलेले आहेत. जखम व्यवस्थित आहे. हो. डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही घरी कशा गेलात? कारमध्ये बसून गेलात? कारमध्ये बसून. अच्छा. म्हणजे आणि मी आता अजूनही कार पण चालवतो. कार चालवायला सुरू कार चालवतो. अच्छा. 1 आठवडा झाला. माझी ऑटो ट्रान्समिशन आहे. स्वतःच्या फॅक्टरीत वगैरे जातात? फॅक्टरीत नाही जात गेलो अजून नाही. पण बाकी मित्रमंडळीकडे जवळपासच्या बरं 4-5 किलोमीटर मध्ये मंदिरामध्ये कार घेऊनच जातो. बरं. जी घाबरली लोक आहेत, ज्यांना गुडघेदुखी आहे, हा. त्यांच्यासाठी काही सांगितलं? हो, त्यांना तर अजून माझ्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. ज्यांना माहिती होतं आणि मी कार घेऊन येतो, हा. ज्यांना वाटलं ते आश्चर्यचकित झाले की इतक्या 1 महिन्यामध्येच मी कार पण चालवायला लागलो. बरं. आता सगळं रुटीन सेट झालंय? हो, रुटीन सेट झालं. फक्त फॅक्टरीत अजून नाही जात. फॅक्टरी जात नाही, फक्त बाकी रुटीन सगळं सुरू झालं. प्रवासाचे काही प्लॅन केले की नाही? प्रवासाचे प्लॅन आहे. माझा आधीच एक प्लॅन होता. माझा 27 ऑक्टोबरला क्रूजचा मी बुक केलं होतं ऑपरेशनच्या आधीच. हो, तुम्ही माझ्याशी बोलला होता हो, की मला क्रूजवर जायचंय. म्हणून मी घाई केली ऑपरेशनची की मला 2 महिने मिळतात. आणि माझ्यासाठी टार्गेट सेट केलं होतं तुम्ही की मला क्रूजवर डॉक्टर जायचंय. हो, मी सांगितलं पण होतं की तुम्ही माझी करू शकाल क्रूज का? टूर आणि आहे. हो म्हणाले. तुम्ही मला अजून कॉन्फिडन्स 2 महिने म्हणजे खूप झाले सांगितलं. 1 महिन्यातच तुम्ही प्रयोग व्हाल म्हणून. माझ्याविषयी वैयक्तिक अनुभव कसा होता? अगदी फ्रेंडली. म्हणजे मला असं वाटलं की डॉक्टरची जनरली भीती वाटते. डॉक्टरची जनरली भीती वाटते, पण तुम्ही जे स्माइल करून मला जे काही सांगितलं, पहिलाच अनुभव समजावून सांगितलं जे की हे कसं होतं, ऑपरेशन कसं होतं, तेव्हाच माझी भीती पळाली. म्हणजे अगदी असं वाटलं की डॉक्टर नाहीतच, आपले फ्रेंडच आहेत. मित्रासारखं वाटलं. मित्रासारखं. बरं. भीती लवलेशी नव्हता काही. वेंचर हॉस्पिटल विषयी काय कसा अनुभव होता? एकदम सोपर. म्हणून मी सांगितलं की माझ्या मित्रांना जे मला भेटायला आले सर्वांनी कौतुक केलं की मी 3 स्टार हॉटेल असल्यासारखं हे हॉस्पिटल आहे म्हणून. बरं. कुठं काही कचरा नाही, काही नाही, आणि व्यवस्थित अगदी. बरं. आणि मित्रमंडळींसोबत काय अनुभव शेअर केला? तेच त्यांना मी नेहमी सांगतो की हॉस्पिटल असावं तर असं. तुम्ही बाकीच्यांनी तर बघितलंच होतं जे भेटायला आले होते ते, पण बाकीच्यांना सांगितलं की जे असे हॉस्पिटल असतात की गर्दी किंवा काय वातावरण हॉस्पिटलचं, असं इथं काही वातावरण नाही. अगदी घरी असल्यासारखं. किंवा असं जेव्हा मी बघितलं की हॉस्पिटल, आम्ही आश्चर्यचकित झालो. रूम मध्ये आल्यानंतर टूथपेस्ट, ब्रश बघून की आपण हॉटेलमध्ये तर नाही आलो असं आश्चर्य वाटलं. हे सर्वांगीण अनुभव तुमचा चांगला होता. एकदम चांगला होता. बरं. आता सध्या कशी परिस्थिती आहे? गुडघा प्रत्यारोपणानंतर तुम्हाला सगळं करता येतंय? हो, मी सगळं इंडिपेंडेंट करतो. मी सगळं. तुम्हाला असं कधीही वाटलं नाही की मला आता डिपेंडन्सी आलेली आहे? नाही, मला असं अजूनही आता वाटतं की मला मदतीची काहीच गरज नाही. मी एकटा सगळं हँडल करू शकतो. बरं. आमच्या स्टाफसाठी आणि हॉस्पिटलसाठी काही सूचना तर काहीच नाही देण्यासारख्या. सूचना काहीच नाही. त्यांना सगळं माहितीच आहे कसं हँडल करायचं. काका, धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि आपले अनुभव सर्जरी शस्त्रक्रिये संबंधीचे सांगितल्याबद्दल मनपूर्वक आभार. पुरुषोत्तम गायगोळे साहेबांचे अनुभव ऐकल्यानंतर बऱ्याचशा रुग्णांना ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्यासाठी संमिश्र भावना ज्या मनात असतात आणि जे डाऊट्स असतात किंवा जे प्रश्न तयार होतात, त्याच्यासाठी बरीचशी ही मदत आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. गुडघेदुखी ही मोठी समस्या असते उतार वयातली, आणि ज्यामुळे पेशंटच्या दैनंदिन कार्यक्रमावरती किंवा त्यांच्या दैनंदिन रुटीनवरती बऱ्यापैकी परिणाम होत असतो. शस्त्रक्रिया सगळ्यांसाठी नसते, पण ज्यांचे गुडघे खूपच खराब झालेले आहेत आणि त्यांना चालणं फिरणं अशक्य झालेलं आहे, त्यांच्यासाठी रोबोटिक नी प्रत्यारोपण ही अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया आहे, आणि ज्याच्यामुळे पेशंटचं दैनंदिन जीवन आणि दैनंदिन राहणीमान बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होऊ शकतं. हे आपण गायगोळे साहेबांच्या अनुभवातून आपण आपल्यासमोर आलेलं आहे.